त्यांच्या क्लासमधील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला ऑफिसमध्ये बोलावून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली संतप्त पालक व स्थानिक नागरिकांनी शिक्षकाला जाब विचारून मारहाण करीत चक्क अर्धनग्न धिंड काढत शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये घडला आहे। यावर पीडित मुलीच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात भादवी कलम 74 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8-12 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे। प्रदीप मोहनलाल मोरिया असे आरोपी शिक्षकाचे नाव असून हा विरार पूर्व कारगिल नगरमधील ओम स्वामी लीला अपार्टमेंटमध्ये आपल्या परिवारासह राहतो। याच परिसरात आरोपीचे कोचिंग क्लासेस आहेत। या क्लासमध्ये एक शिक्षक आणि 4 महिला शिक्षिका आहेत। पीडित मुलगी ही 7वी मध्ये शिकत असून दुपारी 4 ते 6 या वेळेत ती निशांत या क्लासमध्ये जात होती। पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की 21 ऑगस्ट रोजी क्लास संपल्यावर क्लासचा अभ्यास घेऊन ऑफिसमध्ये जात असताना त्याने पीडित मुलीला ऑफिसमध्ये बोलावून तुम मेरे साथ प्रेम संबंध करोगी क्या असं विचारलं। त्यानंतर घाबरून पीडित मुलगी निघून गेली। पुन्हा दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये बोलावून तुमको मैंने जो पूछा उसका जवाब नहीं दिया असे विचारून मुलीच्या खांद्यावर हात टाकून तिच्याशी अश्लील वर्तन केले। यांत मुलगी क्लासला जायला नकार देत असल्याने तिच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता हा सर्व प्रकार उघड झाला। बुधवारी म्हणजेच काल सकाळी 10 वाजता संतप्त पालकांनी क्लासमध्ये जाऊन शिक्षकाला जाब विचारत महिला पुरुषांनी त्याला बेदम चोप देऊन आरोपी शिक्षकाची अर्धनग्न धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात दिली आहे। बदलापूर घटनेला अवघा आठवडाच उलटला आहे। पुन्हा विरारमध्ये अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तनाची घटना समोर आली आहे। त्यामुळे आपल्या मुली सुरक्षित कशा ठेवायच्या असा प्रश्न पालकांना पडला आहे। तर पीडित मुलीच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। संतप्त नागरिकांनी मारहाण केल्याने शिक्षक जखमी झाला आहे। त्याच्यावर उपचार करून वसई न्यायालयात हजर करणार आहोत। त्यानंतर तपासात नेमका काय प्रकार आहे ते उघड होईल असे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार म्हणाले।